अनेक वेळा आपण राजकीय पक्षांमध्ये पोस्टर वॉर रंगताना पाहत असतो. मात्र कोल्हापुरात एक वेगळंच पोस्टर वॉर सुरू झालंय, ज्याची चर्चा आता महाराष्ट्रभर रंगू लागली आहे. कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीवरून कोल्हापूर शहरवासीय आणि आसपासची प्रस्तावित गावं यांच्यामध्ये सध्या हे पोस्टर वॉर सुरू आहे. गेल्या 50 वर्षांहून अधिक काळ कोल्हापूर शहराची हद्दवाढ रखडल्यानं शहरवासियांचा संयम सुटू लागलाय, तर प्रस्तावित गावांमधील लोकांमध्ये अस्वस्थता आहे. याचंच प्रतिबिंब पोस्टरमधून उमटू लागलंय. दोन्ही बाजूच्या फलकांमधील हद्दवाढीच्या समर्थनार्थ लावलेल्या फलकांमधून मिश्किल टोलेबाजी दिसून येतेय. कोल्हापूरची हद्दवाढ नसल्यानं कोल्हापूर शहरवासियांची परिस्थिती कोंबडीच्या खुराड्यात कोंबल्यासारखी झाली आहे. बस आता कुणी बी काय बी म्हणू द्या, लढाई आमची आरपारची. शहराला हद्दवाढ घेणार म्हणजे घेणारच, अशा आशयाचे फलक शहरात झळकलेत. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जेवढे आजूबाजूचे लोकप्रतिनिधी आहेत यांचे बंगले कोल्हापुरात आहेत, त्यांचा व्यवहार कोल्हापुरात आहे, सगळे व्यवसाय कोल्हापुरात आहेत. ह्या कोल्हापूरचं पाणी आजूबाजूच्या ग्रामीण भागात वापरलं जाते. या महानगरपालिकेचे स्मशानभूमीत सुद्धा इतर ग्रामीण भागातल्या लोकांसाठी वापरली जाते. अग्निशामक सुद्धा महानगरपालिकेचा ग्रामीण भागात वापरला जातोय. अशा अनेक सुविधा वगैरे ज्या आहेत त्या सर्व सुविधा या कोल्हापूर शहरातून मिळतात. त्यामुळं पुण्याचा 21 वेळा जर हद्दवाढ होत असेल तर कोल्हापूरची एकदा तरी हद्दवाढ व्हावी. हद्दवाढीतील प्रस्तावित गावांनी सुद्धा शहरात सहभागी व्हायला विरोध करताना कोल्हापूर शहराच्या बकालपणाला कोण जबाबदार असा प्रश्न उपस्थित करत कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीला विरोध करणारच असा उल्लेख असणारे फलक उभारलेत. खऱ्या अर्थानं शहरात अजून विकास परिपूर्ण झालेला नाही. शहरामध्ये खड्ड्यांचं साम्राज्य आहे, शहरामध्ये भ्रष्टाचाराचा वारेमाप वावर आहे, शहरामध्ये कचऱ्याचे ढीगच्या ढीग पडलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये हद्दवाढ करून काय साध्य करणार आहे महानगरपालिका हे मला समजत नाही. शहर सुधारलं पाहिजे पहिल्यांदा आणि मग हद्दवाढीची मागणी केली पाहिजे. त्याबरोबर हद्दवाढीमध्ये आल्यानंतर या ठिकाणी असणारा बांधकाम परमिशनचा खर्च असेल किंवा चावी कनेक्शनचा खर्च असेल ग्रामीण जनतेला परवडणारा नाही, खूप मोठा खर्च आहे आणि यामुळे या ठिकाणी ग्रामीण जनतेचा उद्रेक होणार आहे. त्यामुळे हद्दवाढीला नेहमी ग्रामीण जनतेचा विरोधच राहील. काही दिवसांपूर्वी हद्दवाढ विरोधी कृती समिती आणि हद्दवाढ समर्थनार्थ पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांना निवेदन देण्यात आली आहेत. परंतु डीपीडीसीच्या मीटिंगच्या पूर्वीच या हद्दवाढ करण्याबद्दलच्या विरोधाला जे सर्व गावांनी विरोध केलाय त्या सगळ्या लोकांनी आज आम्हाला निवेदन दिलंय. या सर्व निवेदनाचा सुद्धा विचार करावा लागला आहे. हद्दवाढ व्हायला पाहिजे, परंतु ती सगळ्यांच्या विचारानं व्हायला पाहिजे. त्यामुळे लोकप्रतिनिधींना, स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊन आपण याबाबत योग्य तो मार्ग काढणं उचित होईल. त्या पद्धतीचाच निर्णय आम्ही घेऊ. कोल्हापूर महानगरपालिकेची स्थापना झाल्यापासून शहराची 1 इंचही हद्दवाढ झालेली नाही. त्यातच कोल्हापूर शहरांचा ज्या पद्धतीने विकास झालेला आहे त्याच पद्धतीने गावांचा विकास व्हावा यासाठी प्राधिकरणची स्थापना करण्यात आली. मात्र प्राधिकरणच्या माध्यमातून प्रस्तावित हद्दवाढीतील गावांचा विकास कितपत झाला हा देखील संशोधनाचा विषय आहे. त्यातच आता शहराची लोकसंख्या वाढलेली आहे, त्याचमुळे कोल्हापूर शहराची अवस्था ही खुरोड्यातल्या कोंबड्याप्रमाणे झालेली आहे. त्यामुळं कोल्हापूर शहराची हद्दवाढ व्हावी अशी मागणी आता कोल्हापूर शहरातल्या लोकांच्याकडून होत आहे. तर तेवढाच विरोध प्रस्तावित हद्दवाढीतील गावातल्या जनतेकडून होत आहेत, कारण ह्या लोकांना हद्दवाढ नको आहे आणि याचमुळं ही बॅनरबाजी आता ही रंगलेली आपण पाहतोय. दुसरीकडे मात्र प्रशासनाने यातून काहीतरी मार्ग काढण्याचं आश्वासन दिलेलं आहे. राज्य शासन देखील म्हणते की कोल्हापूर शहराची हद्दवाढ होईल, मात्र येणाऱ्या काळात काय होईल हेच आता आपल्याला यातून पाहावं लागणार आहे. एस न्यूजसाठी कॅमेरामॅन अभिजित पाटीलसह इक्बाल रेठरेकर.